संत आणि तसं ज्यांचा अभंग आहे ते संत सेना महाराज. आम्ही वारीक वारीक, पण स्वाभिमान आहे का नाही? करू हजामत बारीक. अजून एक प्रमाण आहे, घाबरू नका, घाबरायचं नाही, बरोबर लक्ष ठेवा. नावियाचे वंशे, नावियाचे वंशे, जन्म तुला ऋषिकेशी, जन्म तुला ऋषिकेशी, प्रति पाळावे धर्माचे, प्रति पाळावे धर्माचे, व्यवहाराचे नसते, व्यवहाराचे नसते, ऐका स्वधर्म विचार, ऐका स्वधर्म विचार, ऐका स्वधर्म विचार, नावियाचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी, प्रति पाळावे धर्मासे, व्यवहाराच नसंडे, ऐका स्वधर्म विचार, धंदा करी 2 प्रहर, घरी गेल्यावर पाहून घेणे अभंग. धंदा करी 2 प्रहर, दुपारपर्यंत धंदा. तेव्हाचा काळ ज्ञानोबा रायच्या वेळेचा, तेव्हाचा काळ दुपारपर्यंत धंदा. ज्यांच्या ज्यांच्या वाड्यात जाऊन खळ्यावर जाऊन हजामती करायच्या, आणि एकदा ती धोकटी आणून लटकवली, आंघोळ नित्यनेम झाला की दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत हात लावायचा नाही. सेना महाराजचा नियम तेव्हाच नाही. मागुती जान शिवू नये धोकटी. आता सागरजी रात्री 12:30ला हजामती करणारे लोक असल्यामुळे सलूनवाल्याचा इलाज नाही. ते तेव्हा सांगतात धंदा करी 2 प्रहर. आता पुढचं लक्षात घ्या, हा समन्वय ज्ञानेश्वर महाराजचे वडील विठ्ठल पंत कुलकर्णी आणि संत सेना महाराजांचे वडील देवीदास वैद्य. हे नीट आहे का इतिहास, अगदी थोडक्यात सांगतो, घाबरू नका. हे गुरुबंधू आहे, रामानंदांकडे शिकले एकाच वेळी. कोण? विठ्ठल पंत माऊलीचे वडील आणि देवीदास वैद्य सेना महाराजांचे वडील. आणि रामानंद दररोज शेवटचं एक वाक्य सांगायचे विद्यार्थ्यांना, प्रवचन संपायच्या आधीचं वाक्य. बरं का पोरो, सध्या देव महाराष्ट्रात आहे, विटेवर उभा आहे. एकदा तरी महाराष्ट्रात जाऊन त्या पांडुरंगाचं दर्शन घ्या, कल्याण होईल तुमचं. दररोजचं वाक्य. आणि त्याचं वैशिष्ट्य आहे, त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सुद्धा सेवा करतो दररोज. पुढे महाराष्ट्रात आले विठ्ठलपंत. त्यांनी पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला. 4 मुलं झाली. निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपानकाका, मुक्ताबाई सगळे पाहतो. देवीदास वैद्य राजाच्या पदरी. रामसिंह क्रूर स्वभावाचा आहे, बुंदेलखंडामध्ये. आणि तिथे त्यांची सेवा. पण जाता आलं नाही कार्यव्यापामुळे. शेवटचा काळ खाली टाकलं, आपल्या भाषेत म्हणतो खाली टाकलं बापाला. मांडी दिली मुलानं, हे नीट ऐका. सेना महाराजानं मांडी दिली, डोकं घेतलं मांडीवर आपल्या बापाचं. तेव्हा बापाच्या डोळ्याला धारा लागलेल्या पाहिल्या. बाबा मरताना रडता? त्याचं कारण सांगतो बाळा. अरे आमचे गुरु रामानंद दररोज सांगायचे, एकदा तरी महाराष्ट्रात जा, त्या पांडुरंगाचं दर्शन घ्या. कार्यव्यापामुळे जाता आलं नाही सेना. शेवटी म्हणायचे, तू त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याचीही सेवा करतो. मी सुखानं प्राण सोडतो सेना. नाही जाता आलं महाराष्ट्रात तर त्याच्या भक्ताची सेवा. हो बाबा. वडील मरण पावले. परंपरेनं सेवा सेना महाराजाकडे आली. सागरची त्या 2 धोकट्या होत्या. एक VIP, राजाची हजामत करायची VIP, आणि जनरल.
राजाला कोड होती रामसिंहाला, त्याच्यामुळे तो 10 व्हायचा आणि कोणावरही राग काढायचा, चिडायचा. सेना महाराजाला जाता आलं नाही मंगेशची, पण नियम केला, झेंड्यावाले वारकरी त्या प्रांतात दिसले की त्यांना घरी न्यायचं, हजामती करून द्यायच्या, जेवण द्यायचं, यथाशक्ती दक्षिणा द्यायची, पायावर डोकं आपटायचं. एक दिवस 10 वारकरी आले, त्यांच्या हजामती चालू आहे आणि राजाला लहर आली, रामसिंहाला, जा रे सेनाला बोलवा, दाढी करायची म्हणाव. सेवक पळतच आले. बायको बाहेर आहे, नीट ऐका. सेना महाराजांची साधी बोळी होती. अरे कुठं आहे सेना, राजा हजामतीला बोलवतो. अहो ते महाराष्ट्रातले विठ्ठलाचे भक्त आले, वारकरी, झेंड्यावाले, त्यांच्या हजामती चालू आहे, 10 आहे, आणि ते झाल्या की लगेच पाठवते. सहज बोलली बिचारी. वापस आले सेवक, का रे सेना, ते वारकरी म्हणतात पांडुरंगाचे भक्त महाराष्ट्रातून आले, त्याच्या हजामती करतो म्हणली त्याची बायको, आणि त्या झाल्यावर पाठवतो म्हणली. सेना महाराजांच्या दरबारात वर्चस्व सहन न होणारे काही होतेच विरोधक. आय तो कोलीत मिळालं, शेपारलाय तो. ते कोण लागले सरकार, झेंड्यावाले, तुमच्यापेक्षा मोठे अधिकारी आहे का ते, त्यांच्या हजामती नंतर बायको म्हणली पाठवते. झालं, राजा आधीच गरम. असं आहे का, जा त्याला बोलवा आणि फासावर द्या माझ्या समोर. आता फासावर द्या म्हणल्यावर सागरजी, इकडे विटेवरच्या पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या, अक्षरशः धारा लागल्या. अरे माझ्या सेनाला फाशी, काय गुन्हा केला, माझ्या भक्ताच्या हजामती केल्या, सेवा केली, याच्याबद्दल फाशी. क्षणार्धात जगाचा बाप पांडुरंग सेना नावी झाला. ती ढोकटी VIP होती ती काढली, माहितीच नाही सेना महाराजांना, लटकवली, पळतच दरबारात. हे बरोबर, नीट बसा म्हणून ते उठवले. ते मी बाजूला घ्या थोडस, 2-3 राहिलेच त्याच्यातले, थोडे बाजूला घ्या त्यांना. असं ठीक आहे, पण ते गुडघ्यावर येतात लगेच. बाकी नाही, बाकी सगळे चांगलं आहे, पण लक्ष तिथंच जाते ना. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग परमात्मा मंगेशजी सेना महाराजच्या रूपात, बरं का समाधान बाबा, पळतच दरबारात आणि राजाला लोटांगण घातलं. चुकलं माझं, आता असा अपराध घडणार नाही. मायबाप, मला कामावून कमी करू नका, माझे लेकरं भिकेला लागतील, याच्यावर पोट आहे माझं. मग हजामत सुरू केली. त्या राजाला काय माहिती, हजामत करणारा जगाचा बाप आहे. ते कीटकनाशक नव्हतं, वाटी होती पाण्याची. हा, हे नीट सांगा. अरे तेव्हा माऊलीच्या वेळेच सांगतोय भाऊ, बरं का बाळकेजी. वाटीतलं पाणी लावायचा देव याच्या गालाला, नजर चुकीनं राजा वाटीतल्या पाण्यात पाहायचा. काय व्हायचं, कैसे नवल झाले परी, कैसे नवल झाले परी, कैसे नवल झाले परी, कैसे नवल झाले परी, वाटी माझी दिसे हरी, 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 कैसे नवल वाटीतल्या पाण्यात पाहायचा राजा, देव दिसायचा. सामोर पाहायचा सागरजी, सेना नावी.
पाण्यात हरी, पुढे सेना न्हावी. पागल झाला राजा, पागल झाला. मग ते सगळे झाल्यावर तो काही फिट केलेला आरसा नव्हता, सलूनचा नाही कार्यक्रम हा, दाखवायचा हो. नाही नीट ऐका ना, दाखवायचा. काही कमी जास्त, बरोबर आहे ना, तुमचे अनुभव आहे. काही कमी जास्त पहा राजे, कमी जास्त. राजानं आरशात पाहिलं, रूप पाहता दर्पणी, दर्पणे आत दिसे चक्रपाणी. पुढे पाहाव तो सेना, आरशात देव. पुढे पाव सेना, वाटीतल्या पाण्यात देव. पागल झाला राजा. शेवटी सेना महाराज म्हणले, आता 9:15 वाजले, अजून पाऊण तास आहे सरकार, माझ्याकडे वेळ आहे पाऊण तास, मी मालिश करून देतो. तिथलं सांगतो. अर्थात सगळे प्रकार आहे भाऊ. नख काढायची, बगला झाडायच्या, शेंडी पिळायची, डोळी चोळायची, काम क्रोधे नखे काढू, भावार्थाच्या बगला झाडू, शांती उदक डोळी चोळून अहंकाराची शेंडी पिळू. काय थापा मारणं चाललंय का आपल्या? विवेक दर्पण आरसा धावू. मग शेवटचा कार्यक्रम मालिश. काय म्हणते तुम्हाला, कसं मी तिथंच होतो ना. नको नको म्हणता म्हणता मालिश सुरू केली सागरजी. जसा हात लागला देव बापाचा, कोड गेली, सोन्यासारखं शरीर चमकायला लागलं. अरे साध्या वैद्याचा हात लागला तर माणसाचा आजार दूर होतो. वैद्याचा राजा आला आज हजामतीला. तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा. आणि जेव्हा शांती प्राप्त झाली, समाधान वाटायला लागलं, सेना काय जादू आहे तुझ्या हातात. अरे माझ्या अंगाची कोड गेली, सोन्यासारखं शरीर चमकतं, मला शांती प्राप्त झाली. नाही सरकार, माझ्या हातात काय, ते कावळ्या उडायला आणि काडी मोडायला. माझा हात लागला आणि तुमचा आजार जायला. नाही हो, मी प्रसन्न नाही. ए यारे, आला सेवक. काय वंजाळीभर सोन्याच्या मोहरा आणा. घरी गेल्यावर हिशोब करा. 1,28,000 10 ग्रामचे वंजाळी. ए इथं नका डोकं चालू. तेव्हा मोहरा होत्या. वंजाळीभर मोहरा आणा. नको नको म्हणता म्हणता धोकटीत मोहरा टाकल्या. देवाचं काम झालं. देव गेला. मंगेशजी जिथून आणली धोकटी तिथं लटकवली. शेणाला कल्पना नाही. आणि वारकऱ्याच्या हजामती झाल्यावर बायको म्हणली, अहो 1 तासापूर्वी राजाचे सेवक आले होते हजामत करायचे. तू काय म्हणली? घाबरला शेणा. मी म्हणली वारकऱ्याच्या हजामती चालू आहे, ते झाल्यावर पाठवते. काय करून बसली आता. केवढं संकट आलं. तो आधीच गरम डोक्याचा राजा. घाई घाई धोकटी काढली. VIP बगलेतलं जो सेना पळत गेला. साष्टांग दंडवत राजाला. चुकलं मायबाप, आता असा अपराध घडणार नाही, एवढ्या वेळेला गुन्हा माफ करा. आणि
अरे तू आताच गेला. नाही, गरीबाची चेष्टा करू नका, तुमच्या भरोशावर आमचं पोट आहे, लेकर भिकेला लागतील, बायको भीक मागल, मलाही भीक मागावं लागेल, तुमच्या पाया पडतो. अरे तू आताच गेला सेना. मी आलोच नाही सरकार. काय आलो नाही म्हणतोस? माझ्या अंगाची कोड गेली, शरीर सोन्यासारखं चमकायला लागलं. अहो आलो नाही मायबाप, आलो नाही. अरे नको म्हणला तरी मी एक वंजाईभर मोहरा सोन्याच्या तुझ्या धोकटीत टाकल्या. तेव्हा शंका आली. सागरजी मांडी घालून बसला सेना, आणि जेव्हा धोकटी उघडली वंजाईभर मोहरा, धाय मोकलून रडू लागला. का रडतो सेना? माझ्या बापाचे शब्द आठवले राजे. मरताना मी डोकं मांडीवर घेतलं तर माझा बाप म्हणला होता, सेना पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. मी वारकऱ्याच्या हजामती केल्या आणि माझ्या पांडुरंगानं तुमची हजामत केली. सरकार हे साक्षीदार सोन्याच्या मोहरा आहे, सेवेचा राजीनामा. तेथून सेना महाराष्ट्रात आला. आता वेळ कमी आहे, मला माहिती आहे, मला अजून कोणी वैतागलं नाही. सागरजी वन्स मोरच चालू आहे, पण मी बरोबर राईट टाइम. पांडुरंगाचं दर्शन घेतलं मंगेशजी, आणि महाद्वारात आल्यावर नामदेव महाराज भेटले. कुठले आपण? तसे आम्ही महाराष्ट्रातले पोट भरण्यासाठी तिकडे 7 पिढ्यापासून गेलो. आमचे वडील देवीदास वैद्य आणि इथले विठ्ठलपंत कुलकर्णी महाराष्ट्रातले ते गुरुबंधू आहे, रामानंदाचे शिष्य आहे. इकडे कसं येणं केलं? माझा बाप मरताना म्हणला होता की सेना तो पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करण्याची सेवा करतो. 1 महिन्यापूर्वी अनुभव आला नामदेवा, मी वारकऱ्याच्या हजामती केल्या आणि या जगाच्या बापानं माझ्या मालकाची हजामत केली. मोहरा साक्षीदार आहे. मी राजीनामा देऊन आलो. आता पांडुरंगाचं दर्शन झालं, पण माझे वडील म्हणले होते पंढरपूरला गेला म्हणजे सेना अलंकापूरला जा. माझ्या गुरुबंधूला 4 मुलं आहे, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. 4ही अधिकारी आहे. त्यातला ज्ञानेश्वर साक्षात महाविष्णूचा अवतार आहे. त्याचा अधिकार केवढा हे सांगायला माझ्याकडे शब्द नाही. तेव्हा अलंकापूरला जाऊन माझ्या गुरुबंधूच्या मुलाची भेट घेऊन ये. माझे वडील म्हणले होते आता पांडुरंगाचं दर्शन झालं नामदेवा, आता मी आळंदीला जातो आणि माऊलीचं दर्शन घेतो. म्हटल्यावर नामदेव रायाचं रडणं सुरू झालं. का रडता महाराज? उशीर केला रे सेना. का? 15 दिवस झाले समाधी सोहळा संपला. आम्ही होतो. साक्षात पांडुरंगानं निवृत्तीनाथानं हात धरला माऊलीचा आणि समाधी दिली. तुला उशीर झाला. आणि मग नामदेवाच्या गळ्याला बिलगुन सेना महाराजांचं रडणं सुरू झालं. नामदेवा, मला पांडुरंगाचं दर्शन झालं नसतं तरी चाललं असतं, पण ज्ञानोबारायचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. का? माझ्या बापाने सांगितलं की सेना, सगळ्या जगावर शब्दात न सांगता येणे एवढे उपकार माझ्या गुरुबंधूच्या मुलानं ज्ञानोबारायने केलं. दुसरं चरण
केवढा केला उपकार, समाधानजी, केवढा आणि एवढा शब्द जवळजवळचे आहे, पण एवढा मर्यादित आहे आणि केवढा अमर्याद आहे. हे संताचे शब्द आहे, काय कवी न कविता लिहिली काय? तू कोणी घेतले मोती जैसे, अरे काना मात्रा विलांटी उकार रस्व दीर्घ याच्यात बदल करायची ताकद नाही. सरकारच्या घटना बदलतील, संतांचे अभंग नाही बदलू शकत, म्हणून अभंग आहे, ते भंग नाही. तुका तुक राम से दो रूप एक अंग, उनका सेतु भंग गया, इनका सेतु अभंग. एवढा हा मर्यादित आहे. पाठ आहे तुम्हाला, तुम्ही सनकादिक संत, पुढचं तर कळलं वाटते. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तुम्ही चाललाच आहे तर एवढा उपकार करा, देवाला नमस्कार सांगा. हा झाला मर्यादा. पण केवढा केला इथे मर्यादा नाही. केवढा केला उपकार. सेना महाराज रडून म्हणतात, माऊलीनं केवढा उपकार केला. पहिला, आता 5 परोपकार्यामध्ये संतांचा पहिला नंबर आहे. संत बिटप सरिता गिरी धरणी परहित लागे सबनके करणी. संत बिटप सरिता गिरी आणि धरणी हे 5 परोपकारासाठी आहे. फाळके बाबा, पृथ्वी परोपकारासाठी आहे. जर माणूस समाजातून गेला, सागरची मांडीला लात लागली, नमस्कार नाही केला तर लाल डोळे करते खालचं. दिसत नाही का? आंधळा झाला का? माणसं तुडवत चालला. माणसाची लात माणसाला लागली राव, तर माणसं सहन करत नाही. 85 वर्षे झाले, जोडे घालू घालू धरणी तुडवली आम्ही, एकही दिवस रागावली नाही. फक्त परोपकार तिला माहिती. पृथ्वी परोपकारासाठी, नदी परोपकारासाठी, तहानलेल्याला पाणी देऊन तृषा निवृत्ती करते, स्नान करणाऱ्याचं पाप घालवते, तीरावरील वृक्षाला जीवन देऊन फलीभूत करते, आणि धरण बांधल्या गेले की 2-4 जिल्हे सुखी करते. नदी परोपकारासाठी, नद्याचं उगमस्थान पर्वत हा परोपकारासाठी, वृक्ष परोपकारासाठी. जैसा आम का पेड़ वैसा संत का हे, तर नीचे से मारे पत्तर तो ऊपर से फल देत. आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्या, तुम्ही दगड मारा मंगेशजी, दगड मारणाऱ्यावर झाड रागवत नाही, त्यालाही 2-4 कैऱ्या बक्षीस देत. दगड मारणाऱ्यालाही फळ देणं हा वृक्षाचा स्वभाव आहे. तसं अपकार्यावर उपकार करणं हा संताचा बाणा आहे. कारण काही उपकार करतात उपकार्यावर, काही अपकार करतात अपकार्यावर, काही उपकार करतात अपकार्यावर, आणि काही अपकार करतात उपकार्यावर. उपकार्या बरं, तुमच्या भाषेत कीर्तन करतो सागरजी. उपकार्यावर उपकार, यानं त्याला तंबाखू दिला की ते याला चुना देत. हे कीर्तन पटलं त्याला. नुसता तंबाखू खाऊ नये. भगवंत म्हणे अर्जुना, जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा जुना. हे त्याला तंबाखू देत, ते याला चुना देत. म्हणजे यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला, त्यानं याच्यावर चुन्याचा. हे उपकार्यावर उपकार. अपकार्यावर अपकार, यानं त्याचा गोठा पेटवला का 6 महिन्यानं हे त्याचा कडब्याचा गंज पेटवतं. हे चांगलं माहिती आहे ना. अपकार्यावर अपकार, कधी उपकारावर अपकार. विंचू वाहत होता पाण्याच्या प्रवाहात, बेनकुळीला दया आली, बेनकुळी उडी टाकली, पोहत पोहत गेली अर्ध्या धारापर्यंत. तिकडनं विंचू आला, त्याला पाठीवर घेतला, परतीचा प्रवास सुरू होता. जोपर्यंत पाण्यातला प्रवास होता तोपर्यंत बेनकुळीच्या पाठीवरचा विंचू हरिभक्त परायण शांत होता. त्याला माहिती आहे धोक्यात जीव आहे. काठाला बेनकुळी आली, विंचवाला वाटलं सागरची माहिती करून द्यावं हिला, पठ्ठ्याला काय म्हणतात. उतरता उतरता बैमानानं नांगी मारली. अरे 2-2 फूट उड्या मारायची बेंडकुळी. याला म्हणतात उपकार्यावर अपकार. काही अपकार्यावर उपकार यामध्ये संत मोडतात. आता कोणती दिंडी निघू द्या राजा, 2 संतांचं भजन, ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. खोट आहे का? आता ज्ञानोबा तुकाराम म्हणतय 25 मध्ये त्याला गुलाबजाम आहे, त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं. झोळी फाडली, पडलेलं पीठ नेतील म्हणून लातणी घासलं. एवढा त्रास दिला तरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यावर निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञाना मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग, मला काही नको गुरुदेवा, पण एक मागणी मागतो,
ज्यांनी जन्मभर आम्हाला त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जावं म्हणून जे खळाची व्यंकटेश, याला म्हणतात अपकार्यावर उपकार. केवढा केला थोडक्यात तरी कळता केवढा केला. वेद डॉक्टर आहे बरं का समाधानची, वेद डॉक्टर आहे, ज्ञानोबाराय आई आहे, भगवंत आमचा बाप आहे. हो ना, मी मगाशीच सांगितलं ते कौतुक पाहायला आता साक्षात पांडुरंग नाही, पण वरून पांडुरंगजी पुणकर यांच्या डोळ्याला धारा आनंदाश्रूच्या लागल्या. थांबायचं का जायचं मला सांगा. तेच म्हणून नाही, अरे ते काय कार्यव्याप खूप असतो विठ्ठलराव, आपलं दानबा तुकाराम चालूच आहे आपला. या वडीलही यायचे. मी ते कुंडली सांगितली मगाशी, कुंडली. बसू द्या खुर्चीवर बसा, लाजायचं नाही, बसा. विठ्ठला जमला होता, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. बस म्हणलं शेवटपर्यंत का होईना येणारच. खाली पाहायचो आम्ही सागराची खुली, पण वर पाहिल्यावर आकाशाची उंची दिसेना. जमला आता विठ्ठल. गीता हे औषध आहे. ज्ञानेश्वर महाराज आमची आई आहे, श्रीकृष्ण आमचा बाप आहे, वेद डॉक्टर आहे. बाळ आजारी पडलं आकाशजी की कर्तव्य बापाचं सुरू होते. कडेवर बाळाला घ्यायचं, दवाखान्यात न्यायचं. मग डॉक्टर म्हणतात झोपवा इथे, तपासतात. मी लिहितो ती बाटली आणली. 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी द्या. अमकं खायला द्या, तमकं खायला देऊ नका, आणि 270 रुपये काढा. हे काम आहे डॉक्टरचं. ते काम वेदाचं. अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. वेदाचं. मग काम बापाचं सुरू होते. बाप कडेवर बाळाला घेतो दवाखान्यात आणि एका हाती बाटली घेतो. बाटली म्हणजे औषधाची. आणि घरी येऊन आईच्या ताब्यात हे बाळ आणि बाटली. माझी वेळ झाली, मी ऑफिसला चाललो. इथे बापाचं काम संपलं. तपासलं, औषध लिहून दिलं, इथे डॉक्टरचं संपलं. बाळाला आणि बाटली औषधाची घरी आणून आईजवळ दिली, इथे बापाचं काम संपलं. तिथून पुढे काम आईचं सुरू होते. एका मांडीवर बाळ आहे, एका हातात बाटली आहे. पण बाटलीला झाकण असते, झाकण. वेद डॉक्टर आहे, कृष्ण बाप आहे, गीता औषध आहे. ही औषधाची बाटली कृष्णरूपी बापानं आमच्या आईच्या हातात दिली, ज्ञानोबारायाच्या. मग पहिल्यांदा काय केलं आईनं? बाटलीचं झाकण तोडलं. त्या गीतारूपी औषधाला असणारं संस्कृतचं सील, संस्कृताची गाठी उघडून द्या, संस्कृताची गाठी उघडून द्या न दृष्ट गेली ती मराठी गीता देवी. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टीन केलीसे मराठी गीता देवी. हे आईचं काम. पहिल्यांदा झाकण तोडलं बाटलीचं. झाकण तोडल्यावर चमच्यात औषध घेऊन बाळाला पाजलं. असे 9000 चमचे म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्या. हे काम आमच्या आईनं केलं. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णी साधना
हे दीपिका वर्णी येली गीतेची टीका गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी हे काम आमच्या ज्ञानोबारायाने केलं म्हणून केवढा केला उपकार. काय वानू मी पामर वर्णन करायला शब्द नाही. आता उपकार करणाऱ्या जवळ बरं का समाधानचे थांबा घाबरू नका. उपकार करणाऱ्या उदारता पाहिजे. अरे मग देवही उदार आहे ना. आहे पण थोडीशी अडचण आहे आकाशजी. देव उदार आहे पण एक अडचण आहे. घेसी तेव्हा देसी ऐसा घेसी तेव्हा देसी ऐसा सती उदार काय रोंधू देवा तुझ्या प्रपदाचे द्वारे देव उदार आहे पण अट घातली. घेसी तेव्हा देसी आधी घेतो मग देतो. मग तुमच्यापेक्षा तर आमच्या गावचा दुकानदार चांगला आहे देवा. का गोडे तेल देतो, मातीचं तेल, रॉकेल, तंबाखूची पुडी, गव्हाचं पीठ, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ. एक महिना उधार देतो आणि पगार झाल्यावर महिन्यानं पैसे घेतो. आमच्या गावाचा दुकानदार आधी देतो आणि मग घेतो आणि तुम्ही आधी घेता आणि मग देता. देव रागावले बरं का. वेळ कमी असल्यानं रागावले. नामदेवा तिथं तिथं माझा अपमान करता. कोणाचं काय घेतलं, कोणाचं काय घेतलं ते नंतर बघू. घेतल्याशिवाय काय दिलं हे सांगा. सांगत्वा कवना काय दिले, सांगत्वा कवना काय दिले, सांगत्वा चालू आहे ना, आवाज वाढतोय. सांग तो कवना काय दिले. द्रौपदीला अन्न दिलं नाही का नामदेवा? माहिती आहे. एवढी कांती मागसी भाजी पान आणि मग दिले अन्न ऋषी लागी. बिचारीचं एक भाजीचं पान आधी घेतलं मग अन्न दिलं. घेशी तेव्हा देशी. बरं ते जाऊ द्या. अजून काय? सुदाम्याला सोन्याची नगरी दिली ना, तेही माहिती आहे देवा. तू बदामचा शिरा खाऊन द्वारकेत उभा होता आणि ते उपाशी आलं होतं तरी त्यालाच विचारलं भाभीजीने क्या भेट पठाई. उपाशी कोण होतं? तू बदामचा शिरा खाऊन उपाशी माणसाला विचारतो भाभीजीने क्या भेट पठाई. चावल 3 पसे मुष्टीभर पोह्यासाठी मन केले हळूवट, मग तया उत्कृष्ट राज्य दिले. ते जाऊ दे. अजून काय? बिभीषणाला लंका दिली का नाही? आता कशाला 7-12 ओपन करता देवा? बिभीषणाला लंका दिली. बिभीषणाची लंका त्याच्या बापाची का तुझ्या बापाची? अरे सगळे मेल्यावर 7-12 त्याच्याच नावानं होणार होता.
मूर्ख आहे तो, बरं का शब्द. त्याने लंका दान मागितले, त्याने लंका दान मागितले, त्याने लंका दान मागितले. शरणाला तुझे मूर्ख विभीषण, त्याने लंका दान मागितले. त्याच्या बापाची इस्टेट तुला मागायची गरज काय होती? आणि सांग तो अकाउंट काय दिले. परत दिलं तर विचारलं का नाही, इंद्रजित कशानं मरण, कुंभकर्ण कशानं मरण, रावण कसा मरतो. अरे वैरियाचे घर भेदेत्वा घेतले आणि त्याचे त्याशी दिले नवल काय. पुन्हा सांगतो, म्हणून घेसी तेव्हा देसी. देव उदार आहे पण घेतो नंतर देतो. संत तसे नाही. आजोबा नातवाला विंचू उतरायचा मंत्र शिकवत नाही हो सागरजी. आजाला माहिती आहे, याला जर विंचू उतरायचा मंत्र शिकवला तर विंचू डसलेले महाकडे येत नाही. गेला तंबाखू, त्याच्यावर तंबाखू होते याचा बुड्याचा. आकाशची बुडा मरक. नाहीतर आजाचं प्रेम मुलापेक्षा नातवावर जास्त असते. इथे बरेच आजे बसलेले आहे. सावकारकीच्या भाषेत मुद्दलापेक्षा व्याजावर, तसं मुलापेक्षा नातवावर. बरेच आजे मेहकरला गेल्यावर उपाशी राहतात दिवसभर, पण नातवासाठी आणतच काहीतरी. नातू असा बेलिंदर पप्पापासून अपेक्षा नाही करत. पप्पा नाही म्हणत, आजोबा. असा जरी आजोबा असला तरी नातवाला विंचू उतरायचा मंत्र शिकवत नाही. अरे विंचू उतरायचा मंत्र आजोबा नातवाला शिकवत नाही. भावसागर तरुण जायचं तंत्र ज्या संतांनी शिकवलं ते केवढे उदार. मस्त मजा आहे. फक्त 22 मिनिट आहे, त्याच्यात सगळे करायचं आपल्याला. एकदा हात वर करा. शूटिंग वाले एवढे हात घ्या. आकाशजी तुमचे राहू द्या खालीच. हे तुमच्यासाठीच हात वर केले आम्ही. सर्वांनी एका तालात विठोबा टाळे वाजू नका, टाळे वाजू नका. 2 मिनिट. एक हात वर. हा एक हात वर. टाळ्या वाजवायच्या, नुसते वर नका करू हात. हा एक शाबास. हा एक जरा ताकद लावा. एक शाबास. एक. हा विठोबा रखुमाई. Hare
तुम्ही संत माय बाप कृपावंत माय बाप वास्तविक व्यवहारामध्ये माय वेगळी बाप वेगळा 9 महिने 9 दिवस जिनं पोटात बाळगलं फाळकेजी ती आई त्या जन्माला कारणीभूत तो जनिता पण परमार्थात दोन्ही एकच पुन्हा एकदा जन्म आहे गुरु पासून दीक्षा ग्रहण तो शिष्यासी नवा जन्म जाण आणि गुरु मायबाप संपूर्ण ऐक लक्षण उद्धवा 1400 वर्षे जगले चांगदेव महाराज पण मुक्ताबाईच्या पायावर डोकं ठेवून म्हणाले आजी जन्म आलो गुरु पासून दीक्षा ग्रहण तो शिष्यासी नवा जन्म जाण मग गुरु मायबाप संपूर्ण म्हणून तुम्ही संत मायबाप वगैरे वगैरे उदाहरण तुम्ही संत मायबाप कृपावंत केवढा केला उपकार इथपर्यंत आलो आपण थांबा थांबा नाही तसं नाही इथपर्यंत आलो म्हटलं मी बरोबर करतो 3 बोटं दाखवेल तेव्हा ते बैल बाजारातली भाषा इथं कोणी बैलाचे व्यापारी असेल तर ते टोकन शिकला चौथकला कपकला गड्डी 10,000ला गड्डी म्हणतात 5,000 कपकला 4,000 चौथकला काय टवकारून ऐकताय 45ची साडेनाकी 50ला आयवश टोकन हे घरी गेल्यावर पाहून घे ना तुम्ही तसं मी इशारा करीन तो बैल बाजारातला विठ्ठल विठ्ठल इथपर्यंत आला केवढा केला उपकार पुढे शब्द आहे काय वाणू मी पामर हा शब्द घालण्याचं समाधानचे कारण काय शेणा महाराज म्हणतात आम्ही ऐकलेलं आहे वाचलेलं आहे एकदा सरस्वती मातेनं वर्णन करण्याची प्रतिज्ञा केली तुमचे वर्णावया महिमाण सरस्वतीने केला पण पयोब्धीची शाई करुण गुण वर्णित शारदा 18 भार वनस्पती त्याची लेखणी धरुणी हाती पृथ्वीचा कागद करुणी प्रीती गुणवर्णिती झाली 18 भार वनस्पतीची लेखणी केली आकाशजी पृथ्वीचा कागद केला समुद्राची शाई केली आणि लिहायला सरस्वती काय झालं समुद्राची सरली शाई लिहिता न पुरे मही ब्रह्मकुमारी लागली पायी वर्णन करताना समुद्राची शाई संपली कागद पृथ्वीचा संपला आणि सरस्वती थकली तेथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्याचा सरस्वती थकली शेणा महाराज म्हणतात काय वानू मी पामर केवढं केलं वा वा उपकार मंगेशजी काय वानू मी पामर अहो केवढा केला 10च मिनिट राहिले केवढा केला म्हणजे नेमकं काय केलं तिसरं चरण जीवा उधार
यम दाविला मार्ग सुपंत दाविला मार्ग सुपंत दाविला मार्ग सुपंत दाविला केला उपकार देवळा केला उपकार देवळा केला उपकार देवळा केला उपकार देवळा केला उपकार उपकार देवळा केला उपकार 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 केवढा केला उपकार केवढा केला म्हणजे नेमकं काय केलं जडमुढा उद्धार केला आणि मार्ग सुपंत दाविला शब्द जडाचा उद्धार केला मुळाचा उद्धार केला आणि सुपंथ दावला हे उपकार केवढा केला जड म्हणजे आता सगळे पाठ आहे जड भिंत आणि मूळ रेडा हे दोन शब्द असे लावायचे वेल्डिंग चालविली जड भिंती कामापुरतं तर कामापुरतंच घ्यावं लागेल ना नवीन कीर्तनकाराने वेळ शिल्लक असेल आणि ती पण संपलं असेल तर याच्यावर जास्त बोलायचं जड मुढा उद्धार मग पैठण पासून सगळे चरित्र सांगायचं तासभर जड जड भिंतीला म्हटलेलं आहे चालविली जड भिंती काय झालं आकाशजी किती भिंती आहे आपल्या भारतात पण गाजर गवत नाही येड्या बाबळी भिंतीवर आणि गावातले मोकाट कुत्रे बरोबर आहे एक भिंत आळंदीची आहे 750 वर्ष झाले तरी डोकं आपटून दर्शन घेतात माणसं याला म्हणतात जडाचा उद्धार पुन्हा सांगतो भारतभर फिरा नाही जगात जा मंदिराला खांब आहे मंदिराला खांब पण खांबासाठी मंदिर फक्त नेवाशाला का ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली त्या खांबासाठी मंदिर झालं हा जडाचा उद्धार त्याच्या पुढे जाऊ आता आलंच आहे मुडा रेड्यासारखं मूड बेअकली जनावर म्हणजे हल्या आपलं ते काय अजिबात अक्कल नाही ते रस्त्यानं चाललं ना समाधानजी तर हायवेला पांढऱ्या रेषेहून चालतं त्याला वाटतं केंद्र सरकारने हे आपल्या रवंत करीत ट्रक ड्रायव्हर एसटी ड्रायव्हर हॉर्न वाजून वाजून वैतागून जातो गाडी चिकटून लावतो रेड्याच्या पाठीमागं उतरतो कॅबिन मधून काठी काढतो 10-15 काठ्या पुऱ्या ताकदीनं रेड्याच्या पाठीत यानं काम केलंय ते मंगेशजीनं 3 काठ्या टाकल्या तेव्हा शेवटच्या काठीला रेडा हळूच माग फिरून पाहतो काय चाललं भारतात एवढं बेअकली जनावर म्हणजे रेडा तुम्ही सर्कशी बघितल्या सागरजी सर्कशीमध्ये हिंस्त्र पशूचा वापर केला जातो वाघ आहे सिंह आहे अस्वल आहे पण एकाही सर्कशीत रेडा नाही का मिळत नाही का त्यांना मिळत नाही का रेडे ट्रकनं मिळेल ना हा माल मग का वापरत नाही त्यांना विचारा रिंग मास्टर म्हणतात बाबा आमच्या सारखे हजारो रिंग मास्टर रेडे शिकून वेडे झाले तर रेडे शिकत नाही रेड्याच्या भानगडीत सर्कसवाले पडत नाही हे नसेल कळत गाईचं वासरू वेगळं आणि म्हशीचं पारडू वेगळं इथं सगळे शेतकरी बसलेले आहे ते ह्या जर्सी गाई नाही बैताड गावरान खिल्लाऱ्या गाई कळपानं चरायच्या शपथ कळपानं 10 खंड्या पूर्वीचं माप होतं 10 खंड्या गाई 5 खंड्या गाई 100 म्हणत नव्हते 5 खंड्या 10 खंड्या गाई हजारो गाई कळपानं तिचं वासरू सोडा मंगेशजी शब्दाचा गोंडा वर करणार कान टवकारणार आणि तिथं जाऊन त्या गुराख्याला विचारणार गुराखी मामा काय रे वासरा
मम्मी कुठं आहे? का असता तुम्ही? 999 गायी डावलणार, सरळ पळत जाऊन मायच्याच काशेला. एवढी अक्कल आहे गावरान गायीच्या वासराला. पूर्वीचे माणसं आकाशजी गावरान गायीचं दूध प्यायचे, हॉर्न वाजवल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. मी काही बोललो नाही, तुम्ही अनुभवानं हसताय. आता हॉर्न वाजवा, तंबाखूला चुना मळत पुढे येतं गाडीच्या. समजा याचा तिळभर दोष नाही, जर्सीच्या दुधाचा परिणाम. शपथ खोटं नाही. आता इथं कास्तकार बसलेले आहे. 20 म्हशी नामदेवराव बारंबे, 20 म्हशी जर गोठ्यात बांधून असल्या लाईन न समाधानजी, तर पारडो सोडा. ते म्हशीकडे नाही जात, आधी सोडणाऱ्याकडे. हे अनुभव घेतला म्हणून हसले ते. मला राग येतो, चाललं कुठे इकडे. 2 थोबाडी दिल्या की ते हल्या तिकडे म्हशीकडे पाहते. मालकाने मारलं त्यावर ते प्यायला सोडलं असावं, ते हवामानाचा अंदाज घेतं. त्याला वाटतं 20 बांधून आहे सागरजी, वेळ कशाला घालवावी, पहिल्या म्हशीपासून प्यायला सुरुवात करावी. पहिलीच्या काशेला लागलं, तिला वाटतं मी व्यालीच नाही तर माझं कुठलं. मारते लात, जाऊन पडतं मागा, वाक कोण करतं. दुसरीच्या काशेला ती लात मारते, तिसरीच्या काशेला ती मारते, चौथीच्या. एक गोदावरी ताई मुंडेची गवळण प्रसिद्ध झालेली होती. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन, ही माझी स्पेशल आहे. लाता खाऊन लाता खाऊन लाता खाऊन लाता. त्याला वाटतं ए हा जमलं, लाता खाऊन का होईना मम्मीचा निर्णय लागणार आहे. 20 मधली लात मारणार नाही, ती पठ्ठ्याची माय ठरणार आहे. एवढं बेअकली जनावर, त्याच्या मुखातून वेद बोलवला. रेड्यामुखी वेद बोलविला. काय झालं, तो रेडा घेऊन माऊली निघाले पुणतांब्यावरून. पुढे जुन्नर तालुक्यात आळे नावाचं बन, तिथे रेडा शांत झाला. तिथे रेड्याची समाधी आहे. थोडस पुढचं सांगतो. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोळ चौकोनी डोळ्यात तेलून संसार करतो. 3 मजली इमारत बांधतो बाप, तरी मुलगा एकुलता एक बापाचा 10वा घालत नाही. 750 वर्ष झाले, दरवर्षी रेड्याच्या समाधी पुढे अखंड हरिनाम सप्ताह. याला म्हणतात मुडाचा उद्धार. विठ्ठल जड मुढ उद्धार केला. पुढे काय शब्द आहे, मार्ग सुपंथ दाविला. सुपंथ शब्द का आला, एकंदर 5 पंथ आहे. विपंथ, कुपंथ, दुस्तर पंथ, सूक्ष्म पंथ आणि सुपंथ. आता अर्धा मिनिट घेतो, जास्त नाही. ते शब्द तसे येतात, आम्हाला काय सांगावं लागेल, समाधान होणार नाही. प्रापंचिक मार्गाकडे प्रवृत्त करणारा हा विपंथ आहे. जारण मारण उच्चाटन हा कुपंथ आहे. थोडा मंत्र चढला कर्म मार्ग हा सूक्ष्म पंथ आहे. ते एकाला सांगितलं, तुझी बायको 6 महिन्यापासून पडून राहिले का, भैरवी मातेचा जप कर, 6 तासात उठल. आणि ते खरंच बसलं. आकाशजी बसलं, 6ला जप सुरू का, सकाळी 12 पर्यंत. भार्याम रक्षते भैरवी, भार्याम रक्षते भैरवी, भार्याम रक्षते भैरवी, भार्याम रक्षते भैरवी. 12ला उठली. पाहता काय माझ्याकडे, पोरग पळत आलं, पप्पा. मम्मी उठली पण पप्पा नाही उठला. त्यानं आनंदात जप चालू ठेवला. भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी. पोरग पळत आलं, पप्पा काय मेली का, रचा भ झाला. भार्याम रक्षती भैरवी उठली, भार्याम भक्षती भैरवी मेली. हा सूक्ष्म मार्ग आहे. सूक्ष्म पंथ, कुपंथ, विपंथ. एक दुस्तर पंथ आहे, तो योग मार्ग. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हत योग. पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग. ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडून करियो वनभंग. ब्रह्मरंध्री मिसळ परी मोक्षुदंग. हा दुस्तर पंथ आहे. आणि भक्ती मार्ग हा सुपंथ आहे. तरी झडझडोणी वहिला निघ,
या भक्तीच्या वाटे लाग जिया पावसी अव्यंग निजधाम माझे हा माऊलीनं दावलेला सुपंथ म्हणून जड मुड उद्धार केला मार्ग सुपंथ दाविला. आता काय एक चरण राहिलं ते अर्ध्या मिनिटात तुम्ही काय काळजी करता? अजिबात काळजी करू नका, बरोबर करू आपण. एवढे अगणित उपकार सेना महाराज म्हणतात माऊलीचे आहे. त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता माझ्याकडे काही नाही. सेना म्हणे उतराई, सेना म्हणे उतराई. काही कसर ठेवली नाही. मृदंगाचार्य महाराज, गायनाचार्य महाराज, टाळकरी, इकडचे सगळे छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी आणि त्यांची संस्था, या सर्वांना मनोभावे वंदन करतो. प्रेम आहेच, त्याच्यात वाढ व्हावी. बरं का आकाशजी, आता सांगतोच जाता जाता आम्ही चाललोय पुण्याला. मंगेशजीला माहीत असेल 15 दिवसापासून चालू आहे ते आमचं, पण आता फायनल झालं. 27 तारखेला ऑपरेशन आहे आमचं कमरेचं, संचेती हॉस्पिटलला. उद्या ॲडमिट व्हायचं आहे. पण विठ्ठल भाऊला म्हटलं तुमचं कीर्तन करून तसंच पुढे, रस्ते नाही, इथून इकडे काही नाही. मी 10 तास बोलू शकतो. आता ते 100 पावलं टाकली का बसावं लागते. हे इथून दोन्ही पाय बधीर होतात. ते संचेती हॉस्पिटल आणि म्हटलं म्हणले आता निर्णय घ्या. हे सांगण्याचा उद्देश काय, सगळेजण आशीर्वाद द्या, पुन्हा कीर्तन सुरू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल. उडू नका पुढे, बोलिले गुरे देवा गुणे उत्तरे क्षमा करा. उच्चारिला कुणी ज्ञानेश्वर पाया पैकी करा क्षमा.
पहा सगळे टाळकरी महाराज जागेवर बसा. बसलेल्यातले कोणी उठू नका. सगळ्या जिल्ह्यात आपल्या शिस्तीचं कौतुक आहे. फक्त 2 ते 3 मिनिटं बसा. मग मीच थांबत नाही. तुम्हाला कसा आग्रह करेल मी. शांतता. सगळे टाळकरी महाराज बसा. विनेकरी बसा. मृदंगाचार्य बसा. बोला. कुणीही जागा सोडायची नाही. परमपूजनीय श्री संत भोजने महाराज पुण्यतिथी महोत्सव आणि या पुण्यतिथी महोत्सवातील आजची कीर्तन सेवा श्री हरिभक्तीपरायण रामायणाचार्य गुरुवर्य रामरावजी महाराज ढोकबाबा महाराजांनी या ठिकाणी येऊन सद्गुरूंच्या चरणी सेवा समर्पित केली. समस्त ग्रामस्थांच्या वतीने संस्थांच्या वतीने महाराजांचे सहर्ष स्वागत आणि आभार. उद्याचा कार्यक्रम श्री हरिभक्तीपरायण समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचं कीर्तन वेळेवरती म्हणजे 8 ते 10 या वेळेमध्ये होणार आहे. उद्याचा कार्यक्रम हा आपला जो महाप्रसाद असतो सप्ताहाचा त्या महाप्रसादाच्या जागेवरती त्या ठिकाणी होणार आहे. कीर्तन वेळेवर सुरू होईल. विशेष सूचना महिला मंडळी पुरुष मंडळी महिलांनी आपले दागिने सांभाळायचे आहेत आणि उद्या येत असताना आपण ज्या गाड्या आणत असतो त्या गाड्या आपल्याला या बाजूच्या गाड्या पार्किंग मध्ये म्हणजे सद्गुरू भोजने महाराज संस्थान भोजने महाराजांचं जे विद्यालय आहे त्या बाजूला ठेवायच्या आहेत. म्हणजे गाडी गावामध्ये आली नाही पाहिजे जेणेकरून गर्दी या ठिकाणी होणार नाही. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु भोजने महाराज की जय.